आम्ही सर्व पुकळेवाडीचे ग्रामस्थ, मी दिलीप पुकळे, 26 डिसेंबर 2023 ला एक तक्रार अर्ज दिली होती की आमच्या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात तत्कालीन ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी संगनमत करून केलेला आहे। त्या अनुषंगाने 26 डिसेंबर 2023 ला तक्रार दिली होती की आम्ही 26 जानेवारीला आत्मदहन करू जर 1 महिन्यात कारवाई नाही झाली तर। या लोकांनी फक्त कारवाईचं नाटक केलं आणि आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही 20 दिवसाची मुदत द्या आम्हाला आणि 20 दिवसात कारवाई करू जो अहवाल येईल त्याच्यानुसार, आणि तात्पुरतं आम्हाला आंदोलन स्थगित करायला लावलं, आत्मदहन आंदोलन। मग त्यानुसार आम्ही लेखी कारवाईला पत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित केलं। त्यांनी चौकशी समिती विस्तार अधिकारी आडागळे साहेब आणि अभियंते माने साहेब या दोघांना नेमून चौकशी केली, पण या 2 अधिकाऱ्यांनी एवढे पुरावे क्लिअर खट्ट असताना अहवाल चुकीचा बनवला, जेणेकरून यातील जे दोषी आहेत, ग्रामसेवक असतील किंवा बाकीचे इतर लोक असतील, जे जे दोषी असतील त्यांना वाचवण्यासाठी ह्या लोकांनी चुकीचा अहवाल बनवला। सूचक अनुमोदक बऱ्याचशा ठरावावरती नाहीत तरी सुद्धा यांनी म्हणले की आहेत, ज्यांच्या सूचक अनुमोदक सह्या नाही त्या वर्षाचे घेतलेच नाही। दुसरी गोष्ट, यांना रजिस्टर सापडलं नाही, त्याची चौकशी केलीच नाही। रजिस्टर गहाळ झालंय, त्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पण नाही। दुसरी गोष्ट, या लोकांनी गावात वाचनालय नाही तरी बिल काढले, त्यात सुद्धा यांनी अहवाल चुकीचा बनवला की अनियमित आहे। वाचनालय नसताना अनियमितता असते का? हा सरळ सरळ अपहार आहे। 2 कामं अशी आहेत की त्या कामाला अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजुरीच नाही तरी सुद्धा या लोकांनी त्याला अनियमितता दाखवून किरकोळ कारवाई होईल हे बघितलं। आणि आम्हाला आज दिनांक 15 फेब्रुवारी या दिवशी काय कारवाई केली याचं एक लेखी पत्र देणार आहेत, आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही सीओंच्याकडे पाठवलंय किंवा पाठवतोय, जे काय असेल ती नियमानुसार कारवाई होईल। पवन चक्कीचा विषय होता, त्याच्यात पैसे क्लीन चिट दिले त्यांनी, पण सरळ सरळ 4 वर्षाचे पैसेच जमा नाहीत। मग हे यांच्यावरती कुणाचा दबाव आहे किंवा हे त्याच्यात सहभागी आहेत का? माझा तर स्पष्ट आरोप आहे, जे चौकशीला आलेले हे जे वाचवायचा प्रयत्न, एवढे पेपर क्लिअर असताना ही लोक जर त्यांना वाचवतायत तर ह्यांचा सुद्धा प्रत्यक्ष त्यात सहभाग असलाच पाहिजे, हा माझा आरोप आहे त्यांच्यावरती। जर हे एवढे पुरावे क्लिअर असताना मग हे लोक का वाचवतात त्यांना? ह्यांचा एवढाच विषय आहे की फक्त यांच्यावरती किरकोळात किरकोळ कशी कारवाई होईल। माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की जर या लोकांनी ह्या पुराव्याला अनुसरून जर कारवाई नाही केली, यांच्यावरती गुन्हे दाखल नाही केले, तर आत्मदहन आंदोलन हे केलं जाईल आणि ह्याच्या विरुद्ध यांच्यावर सीओंच्याकडे असेल की आम्ही मागणी करणार आहे की ह्या अधिकाऱ्यांच्या वरती गुन्हे दाखल करावेत की ह्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।